नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। महागाव नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता एक धक्कादायक बनावट अपहरणाचा चित्रपट उघडकीस आलाय। नगर पंचायत मधील अवैध ठराव, दारू दुकानाच्या परवानग्या आणि भ्रष्टाचाराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांनी सहकुटुंब अपहरण झाल्याचा खोटा किडनॅप ड्रामा रचल्याचे समोर आले। 6 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती। मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या कडक तपासामुळे हा सगळा प्रकार काही तासातच उघड झाला। तपासात धक्कादायक वास्तव समोर आले। प्रमोद भरवाडे हे स्वतःच आपल्या कुटुंबासह स्विफ्ट डिझायर गाडीतून निघून गेल्याचा बिजोरा टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले। विशेष म्हणजे गाडी ते स्वतः चालवत होते। वाहनाची चाबी ठेवून गाडी मानवाडी फाटा हदगाव पोलीस स्टेशन हद्द येथे सोडण्यात आली, तर कुटुंब थेट सासरवाडीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे। खोटी तक्रार देऊन पोलीस यंत्रणेला दिशाभूल करण्याचा हा गंभीर प्रकार असून आता महागाव पोलीस स्टेशन येथे खोटी माहिती देणाऱ्या विरोधात नेमकी कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण महागाव शहराचे लक्ष लागले आहे। ही होती धक्कादायक बातमी धाडस मराठी न्यूज महागाव।